नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय ख्रिसमस विशेष एक केकची रेसिपी. आज आपण पाहतोय अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. आणि हा केक तयार करण्यासाठी आपल्याला ओव्हनची अजिबात गरज नाही आहे बरं का. हा केक आपण कढईतच करणार आहोत आणि ते सुद्धा अंडी, बटर, तूप, केळी या कशाचाही वापर न करता. म्हणजे शाकाहारी लोकांना सुद्धा या केकचा आस्वाद घेता येईल. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सॉफ्ट स्पंजी, जाळीदार, अजिबात घास न बसणारा अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, रवा केक करण्यासाठी आपल्याला 2 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे, अर्धी वाटी घरचं घट्ट आंबट नसलेलं दही घ्यायचे, पाऊण वाटी दूध घ्यायचे, पाऊण वाटी तेल घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही वितळवून घेतलेलं साजूक तूप किंवा बटर देखील वापरू शकता, परंतु हे दोन्ही जिन्नस थंड झाले ना की घट्ट होतात आणि मग आपला रवा केक घट्ट होतो, स्पंजी राहत नाही. 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा मैदा आणि 2 चमचे टुटी फ्रुटी घ्यायची आहे. मार्केटमध्ये 10 रुपयांना डेअरी व्हाईटनर जे सॅशे मिळतं ना, तेच मी इथे मिल्क पावडर म्हणून वापरलं आहे. मैद्याचा वापर आपल्याला इथे प्रत्यक्ष केकसाठी करायचा नाही आहे. तर हे पहा, यातील 1 चमचा मैदा आपल्याला या टुटी फ्रुटीमध्ये घालायचा आहे आणि ही टुटी फ्रुटी आपल्याला या मैद्यामध्ये घोळवून घ्यायची आहे. अशा प्रकारे टुटी फ्रुटी मैद्यामध्ये घोळवून घेतली ना, तर जेव्हा आपल्याला ही टुटी फ्रुटी केकच्या मिश्रणामध्ये घालायची असते किंवा वरून सजवायची असते ना, तेव्हा ही टुटी फ्रुटी केकच्या तळाशी खाली जाऊन बसत नाही, वर तशीच्या तशी राहते. टुटी फ्रुटीऐवजी तुम्ही सुक्या मेव्याचे काप देखील वापरू शकता. आता आपल्याला केक ज्यामध्ये बेक करायचा आहे ते जाड बुडाचं पातेलं अथवा कढई आपल्याला मंद आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे. केक बेक करण्यासाठी आपण डायरेक्ट पातेल्याच्या तळाशी ठेवणार नाही आहोत. तसं केलं तर आपला केक खालून जळेल. म्हणून आपल्याला एखादी रिंग अथवा एखादं स्टँड अशा प्रकारे पातेल्याच्या तळाशी ठेवायचं आहे. आता झाकण लावायचं आहे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचं आहे, म्हणजे केकचं मिश्रण घालायचं आहे, त्या भांड्याला आपल्याला सगळ्या बाजूनी साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा मैदा त्यामध्ये घालायचा आहे आणि हा मैदा या टीनला, म्हणजे या भांड्याला आपल्याला सगळ्या बाजूनी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे आणि उरलेला मैदा आपल्याला फेकून द्यायचा आहे. अशा पद्धतीनं तेल तूप लावून मैदा भरभरून हे भांडं तयार केलं ना, तर आपला केक अजिबात भांड्याला लागत नाही, चिकटत नाही, अगदी सहजपणे सुटतो. आपलं केकसाठीचं भांडं तयार झालं. आता आपण मिश्रण तयार करायला घेऊया. त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं. यामध्ये आपल्याला 2 वाट्या रवा आणि 1 वाटी साखर घालायची आणि हे दोनही जिन्नस आपल्याला मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे. आपण अगदी बारीक रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपले हे दोन्ही जिन्नस अगदी पटकन बारीक झालेले आहेत. जर तुम्ही जाड रवा वापरला तर अगदी थोडासा जास्त वेळ लागेल. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना, त्याच चमच्याचा मी इथे वापर केला आहे आणि आपण भजी, वडे याच्यासाठी जो खाण्याचा सोडा वापरतो तो सोडा मी इथे वापरला आहे. आता यामध्ये आपल्याला दही, दूध आणि तेल घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. चिमूटभर मीठ घातल्यानं कोणत्याही गोड पदार्थाला चव छान येते. अगदी पाव चमचा व्हॅनिला एसेन्स देखील घालायचा आहे. व्हॅनिला एसेन्स तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. बारीक करून घ्यायचे म्हणजे काय करायचं, आपले सगळे जिन्नस बारीकच आहेत, फक्त ते आपल्याला मिनिटभर फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले सगळे जिन्नस मिक्सरवर फिरवून झालेले आहे. हे पहा, आपलं मिश्रण असं धारदार पडायला हवं, म्हणजे डोशाचं पीठ कसं असतं तसं हे मिश्रण तयार व्हायला हवं. एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही वापरलेले जिन्नस कोणत्या प्रतीचे आहेत, म्हणजे रवा किती जाड आहे, किती बारीक आहे, दूध दही किती पातळ किंवा घट्ट आहेत, यावर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडीफार ॲडजस्ट करावी लागणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा की आपलं मिश्रण धारदार तर असायला हवं, परंतु एक वेळ घट्ट झालं तरी चालेल, परंतु खूप पातळ होता कामा नये. जर मिश्रण खूप पातळ झालं ना, तर आपला केक दबतो, मधून बसतो. आता हे मिश्रण आपल्याला केकच्या टीनमध्ये घालायचं आहे आणि वरून टुटी फ्रुटी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची आहे. आपण फक्त वरूनच टुटी फ्रुटी घालतोय. काही वेळेला मिश्रणामध्ये देखील टुटी फ्रुटी मिक्स केली जाते, परंतु आपण तसं करत नाही आहोत. आपण फक्त वरूनच सजवतोय. टुटी फ्रुटी पसरवून झाल्यानंतर हे केकचं भांडं आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक मधून पोकळ राहणार नाही. आता हे केकचं भांडं आपल्याला आपण प्री हीट करून ठेवलेल्या कढईमध्ये ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि कमीत कमी 45 मिनटं हा केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मी जेव्हा मोठी फ्लेम असं म्हणतोय ना, तेव्हा आपल्या शेगडीला 2, 3, 4 असे बर्नर असतात. यापैकी जो सगळ्यात छोटा बर्नर असतो ना, त्याच्या मोठ्या आचेवर आपल्याला हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. मला केक सॉफ्ट स्पंजी जाळीदार हवा आहे,
परंतु खूप भरभरीत नको आहे म्हणून मी एकच चमचा बेकिंग पावडर वापरली आहे. खूप सारी बेकिंग पावडर किंवा खूप सारा सोडा वापरला ना तर केक जाळीदार तर होतो, स्पंजी तर होतो, परंतु तो खूप भरभरीत होतो, तुकडे पडतात आणि खाताना घास देखील बसतात. एकदा केक बेक करण्यासाठी ठेवला ना तर सारखं सारखं झाकण उघडून पाहायचं नाही, किमान अर्धा तास तरी झाकण उघडायचंच नाही. तसं जर केलं तर वाफ बाहेर पडते आणि केक खाली दाबला जातो. अर्ध्या तासानंतर झाकण उघडून पाहायचं. हे पहा, अर्ध्या तासानंतर मात्र आपला केक फुलायला सुरुवात झाली आहे, फुगायला सुरुवात झाली आहे, वरून गोलाकार आकार आलेला आहे. आणि टुटी फ्रुटी पाहिलीत ना, टुटी फ्रुटीसुद्धा वरचेवर तशीच्या तशी राहिली आहे. जर आपण ती मैद्यामध्ये घोळवून घेतली नसती ना तर ती खाली गेली असती. आणखीन 10-15 मिनटं तरी हा केक आपल्याला असाच बेक होऊ द्यायचा आहे. जेव्हा केक पूर्णपणे बेक होतो ना तेव्हा घरभर केकचा अरोमा दरवळायला सुरुवात होते. तसं आता व्हायला लागलेलं आहे. केक ठेवल्यापासून बरोबर 55 मिनटं झाली आहेत. 55 मिनिटांनी मी झाकण काढतोय. आतमध्ये वाफ तर चांगली जमा झालीच आहे, शिवाय केकला हात लावला असता केक पूर्णपणे कोरडा झालेला आहे. पाहिलंत ना, हात अगदी कोरडे निघत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला केकमधून अजिबात दबला नाहीये, बसला नाहीये, उलट फुगीरच दिसतोय. आणि केकच्या कडेनं म्हणजे टीनच्या गोलाकार ब्राऊन रंग देखील आला आहे. याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. तरीसुद्धा आपण मध्यभागी सुरी घालून एकदा चेक करूया. हे पहा, सुरी अगदी पूर्णपणे कोरडी निघते. कणभर सुद्धा मिश्रण आपल्या सुरीला लागलेलं नाहीये. म्हणजे आपला केक बेक होण्यासाठी मला 55 मिनिटं लागलेत. आता गॅस बंद करायचा आहे. केकचं भांडं बाहेर काढायचं आहे आणि केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. परंतु केक लवकर थंड व्हावा म्हणून आपल्याला तो उघडा ठेवायचा नाही. जर उघडा ठेवला तर तो वरून कोरडा पडेल आणि त्याला भेगा पडतील. हो, परंतु झाकण म्हणून एखादी धातूची प्लेट अथवा ताटली ठेवायची नाही बरं का. तसं केलं तर वाफ तयार होईल आणि आपला केक खाली बसेल. मग काय करायचं तर हे पहा, अशा प्रकारे एखादं सुती कापड यावर पांघरायचं. अर्ध्या तासानंतर हे कापड काढायचे आणि आपला केक पूर्णपणे थंड झालाय का ते एकदा हात लावून पाहायचंय. हे पहा, आपला केक अगदी पूर्णपणे थंड झालेला आहे, अजिबातही कोमट नाहीये. केक थोडा जरी कोमट असेल ना तरी तो भांड्यापासून अगदी सहज वेगळा होणार नाही. म्हणून आपल्याला केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पहा, सुरीच्या साह्यानं केक आपल्याला अशा पद्धतीनं कडांनी सोडवून घ्यायचा आहे. आता केकचं भांडं आपल्याला एखाद्या प्लेटवर हळुवारपणे उलट करायचं आहे आणि वरून अशा पद्धतीनं थोडं टॅप करून घ्यायचं आहे. मध्यभागी सुद्धा टॅप करायचं आहे. मध्यभागी थोडं जास्त टॅप करायचं म्हणजे आपला केक खाली चिकटणार नाही, सहजपणे सुटेल. आता आपल्याला हे भांडं केकपासून वेगळं करायचं आहे. पाहिलं ना तुम्ही, आपलं भांडं केकपासून अगदी कसं सहज वेगळं झालं. आपला केक तळाशी अजिबात चिकटलेला नाही आहे आणि खालून टेक्स्चर पहा किती मस्त एकसारखं अगदी रवाळ आलं आहे आणि रंग तर एकदम गोल्डन ब्राऊन आला आहे. हे पहा, हातानं हळुवारपणे दाबल्यावर अगदी दाबला सुद्धा जातो आहे. आता हा केक तुम्ही जसा आपण पिझ्झा कट करतो तसा देखील कट करू शकता, किंवा मग तुम्हाला छोटे छोटे पातळ स्लाइस करायचे असेल तर तसे देखील करू शकता. पाहताय ना तुम्ही, आपला केक आतमधून अगदी प्लेन बेक झालेला आहे. म्हणजे कुठेही मोठी छोटी अशी छिद्र नाही आहे, एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे की नाही. करायला देखील अतिशय सोपा, तो सुद्धा अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांपासून, आणि शिवाय कढईमध्ये. ओव्हनची गरजच नाही. न दूध, न केळी, न अंडी, न तूप, न बटर, आणि महत्त्वाचं म्हणजे मैदा विरहित. फ्रुटी फ्रुटी असल्यानं हा केक लहान मुलांना खूप आवडतो. हा केक तुम्ही त्याचा कोरडाही खाऊ शकता किंवा चहाबरोबर देखील याचा आस्वाद घेऊ शकता. मग तुम्ही सुद्धा या ख्रिसमसला किंवा वर्षारंभाच्या शेवटी अशा प्रकारे अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.